गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इस्ट 15th ऑगस्ट, 15 ऑगस्ट, इंडिपेंडन्स डे. आजचं एडिटोरियल जे आहे, टॉकिंग टफ ऑन द नागा इश्यू. नागालँडशी रिलेटेड एक जो काही इश्यू आहे त्याच्याबद्दल आजचं एडिटोरियल आहे, टॉकिंग टफ. ठीक आहे. सो इट इज रिलेटेड टू नागालँड आणि इंडिया या दोघांमध्ये जे काही आतापर्यंत एक ऍग्रीमेंट होतं, त्या ऍग्रीमेंटशी रिलेटेड काही गोष्टी बोलल्या गेल्यात. नेमकं काय आहे ते आपण आता समजून घेऊ. काय नेमकं करायचं बघा. आपल्याला पॅराजम्बल क्वेश्चन आहे, आपल्याला 2 मिनिटांमध्ये तो रीड करायचा आहे आणि त्याला अरेंज करायचं प्रॉपर सिक्वेन्स मध्ये. देन विल डिस्कस द करेक्ट सिक्वेन्स अलॉंग विथ द एक्सप्लेनेशन. ठीक आहे. सो पॅराजम्बलचं क्वेश्चन आहे, त्यामुळं मी केअरफुली ट्राय करा. ओके. First, the center must re-engage with NSCN-IM without giving in to its arbitrary demand. NSCN हा एक ग्रुप आहे नागालँडशी रिलेटेड, नॅशनल. ते पुढे आपल्याला येईल सगळं. सध्या सेंटरने म्हणजेच काय, इंडियाने, भारताने काय केलं पाहिजे, पुन्हा एकदा त्यांना री एंगेज केलं पाहिजे, पुन्हा एकदा त्यांच्यासोबत बोललं पाहिजे, विदाउट गिव्हिंग इन टू इट्स आर्बिट्ररी डिमांड. आर्बिट्ररी म्हणजेच काय असतं, मनमानी ज्याला म्हणतो आपण. सो मनमानी पद्धतीने ज्या काही डिमांड ठेवलेल्या आहेत त्या डिमांडला काय केलं पाहिजे, तर त्यांना सूट न देता किंवा त्या डिमांडला मान्य न करता काय केलं पाहिजे, पुन्हा एकदा त्यांच्याशी प्रॉपरली बोललं गेलं पाहिजे. ठीक आहे. Let's start. A question first. Start. ओके. टाइम अप. बोला फिर सिक्वेन्स काय असेल, करेक्ट सिक्वेन्स. सगळ्यांना स्क्रीन दिसते, बोलो सिक्वेन्स. बी सी बी. ठीक आहे. लेट्स चेक डी. ठीक आहे, बघूयात नेमकं काय करेक्ट. फर्स्ट तर सगळ्यांना लक्षात आलं असेल, फर्स्ट काय असणार आहे, बी. का बरं फर्स्ट बी? बी मध्ये काय सांगितलं बघा, 5 years सिन्स द सायनिंग. आणि हे जे शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म जे आहे NSCN, याचा लॉंग फॉर्म याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि टायमिंग पण देण्यात आलेलं आहे, म्हणून बी हा पहिला ऑप्शन असेल. ठीक आहे. सो बी आणि पहिला ऑप्शन असणारे 2 ऑप्शन आहे, बी आणि डी. त्या 2 पैकी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही पैकी एक नेमका कोणता आहे, बीच्या नंतर लगेच लागून कोणता येतो ते आपल्याला बघावं लागेल. जर मी म्हटलं समजा क्लिअरली हा तर पहिला येणार नाहीये, त्याच्यानंतर आहे सी वाला, म्हणजेच द NSCN
पहिल्या वाक्यामध्ये फुल फॉर्म वापरला, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला, म्हणजे बी च्या नंतर कोण येत आहे, सी येत आहे. मग त्यानुसार BCAD हे करेक्ट आन्सर असेल. क्लिअर सगळ्यांना? म्हणून मग BCAD असणारा ऑप्शन कोणता होता, बी बॉम्बे. बॉम्बे इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, बघूयात आता एक्सप्लेनेशन काय आहे. 5 years since the signing of framework agreement between the Indian government and the National Socialist Council of Nagalim Isaac Muvia, the deadlock in the talks that came about in October 2019 persist with the emergence of the bottlenecks. आता बघा, 5 वर्षापूर्वी एक ऍग्रीमेंट करण्यात आलेलं होतं कुणामध्ये, बिटवीन द इंडियन गव्हर्नमेंट अँड द नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड यांची जी आहे ही एक ऑर्गनायझेशन आहे, आणि त्या ऑर्गनायझेशनचं आणि इंडियाचं काय झालं होतं, एक अग्रीमेंट झालं होतं. द डेडलॉक इन द टॉक्स, त्यामध्ये जे काही डेडलॉक मीन्स कन्सिडर करण्यात आलेलं लिमिटेड, जे काही ठरवण्यात आलं होतं, दॅट केम अबाउट इन ऑक्टोबर 2019 परसिस्ट. मग त्यातला जो काही प्रॉब्लेम आहे तो अजून सुद्धा परसिस्ट अजून पण आहे, विथ द इमर्जन्स ऑफ बॉटलनेक्स. मग जे काही ठरवण्यात आलेल्या गोष्टी होत्या त्या अजून सुद्धा बॉटलनेक्स बनतायत. बॉटलनेक्स म्हणजेच काय, इट इज द नाउन फॉर्म. त्याचा अर्थ असतो की प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, सो एखाद्या गाडीसाठीचा रस्त्यावरचा जो स्पीड ब्रेकर असतो तशा टाईप मध्ये बॉटलनेक काम करतं, म्हणजे मार्गात येणारे अडथळे. ठीक आहे, सो मग या अग्रीमेंट मध्ये जे काही 2019 पासून जे अडथळे येत आहेत ते अजूनही काय आहेत, कायम आहेत. ठीक आहे, द NSCN, पहिले लॉंग फॉर्म वापरला नंतर शॉर्ट फॉर्म वापरला म्हणजे सी. द NSCN हॅज डिमांडेड दॅट नागालँड गव्हर्नर, NSCN ची अशी डिमांड आहे की नागालँड गव्हर्नर जे आहे RN रवी should be removed as the interlocutor for talks on the Naga Accord. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जे RN रवी आहे, जे गव्हर्नर आहे, त्यांना काय केलं पाहिजे, रिमूव्ह केलं पाहिजे. काय म्हणून रिमूव्ह केलं पाहिजे, इंटरलोक्युटर. हा सुद्धा नाउन फॉर्म आहे. त्याचा अर्थ होतो की त्याला आपण मधला असा पर्सन की जो दोन्ही पार्टीजला जे आहे ते सांभाळतोय असा. सो इंटरलोक्युटर फॉर टॉक्स ऑन द नागा अकॉर्ड, नागांच्या साईडनी बोलण्यासाठी जो काही जे गव्हर्नर आहेत, नागालँड गव्हर्नर RN रवी यांना काय केलं पाहिजे, चेंज केलं पाहिजे, यांना रिमूव्ह केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. टॉक्स वेअर एक्सपांडेड, टॉक्स जे आहेत ते काय झाले पाहिजे, एक्सपांड झाले पाहिजे. कधीपासून चालू आहे हे, 2017 बाय इन्क्लुडिंग अदर नागा ग्रुप्स अंडर द बॅनर द नागा नॅशनल पॉलिटिकल ग्रुप्स NNPGs. मग हेच जे टॉक्स होते हे अजून 2017 पासून असंच चालू आहे. नागाचे जे अदर बाकीचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून हे काय केलं जात आहे, पुन्हा काय केलं जात आहे, वाढवलं जात आहे, एक्सपांड केलं जात आहे. ठीक आहे, क्लिअरली खरं सांगायचं म्हणजे स्पष्टपणे, द गव्हर्नर्स लेटर इन जून ऍड्रेस टू CM नेफ्यू रिओ alleging the collapse of law and order. मग खरं बघितलं तर जे लेटर होतं गव्हर्नर कडनं गेलेलं कुणाला, चीफ मिनिस्टरला, एलिजिंग, ज्यामध्ये एलिग करण्यात आलेलं होतं, आरोप लावण्यात आले होते कशाबद्दल, द लॉ कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. लॉ आणि ऑर्डर जे आहे मीन्स जे काही लिगल जे काही ऍस्पेक्ट्स आहे त्याला काय केलं जात आहे, कुठेतरी कोलॅप्स केलं जात आहे, कुठेतरी त्याला डावललं जात आहे असं पत्र पाठवलं होतं. आणि अँड दॅट आर्म गँग्स, आणि त्यासोबतच अजून काही गँग्स हू क्वेश्चन द सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आणि ज्या आर्म घेऊन चालणाऱ्या ज्या गँग्स आहे त्यांच्या माध्यमातून नेमकं कोण विचारतंय, सोव्हर्निटी, सार्वभौमत्व, आणि इंटिग्रिटी जी आहे राष्ट्राची ती धोक्यामध्ये येते. वी आर एंगेजिंग इन, ते आता कुठे एंगेज होत आहेत अजून, ब्लॅटंट एक्स्टॉर्शन. ब्लॅटंट म्हणजेच काय, खुलेआम ज्याला म्हणतो आपण. एक्स्टॉर्शन म्हणजेच काय, जबरदस्ती वसुली करणं. मग जे काही ब्लॅटंट एक्स्टॉर्शन, मग जे ग्रुप आहेत ते काय करतायत, आर्म ग्रुप्स किंवा आर्म घेऊन जे गँग्स आहेत त्या गँग्स काय करतायत, ब्लॅटंट एक्स्टॉर्शन करतायत, खुलेआम काय करतायत, तर लूटमार म्हणू शकतो आपण त्याला. तर हे सगळं चाललंय. मग या माध्यमातून नेमकं कोण विचारतंय, इंटिग्रिटी आणि जे काही सॉव्हर्निटी, सार्वभौमत्व आणि एकत्रितपणा, एकात्मता राष्ट्राची धोक्यात येते. Touched a sore spot for the NSCN. आणि या माध्यमातून काय केलं जात आहे, तर जो काही सोअर स्पॉट म्हणजेच काय, कोर म्हणू शकतो आपण त्याला, महत्वाचा भाग जो आहे तो NSCNच्या याला काय झालेला आहे, टच झालेला आहे. ठीक आहे, मग हे जे पत्र होतं कुणाचं, गव्हर्नरचं, कुणाला, CM ला. तर या माध्यमातून काय झालेलं आहे, हा पार्ट जे नागा
जी असोसिएशन आहे नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागेलियन, त्याला जे आहे तर त्याला या इसाक मुवई या ऑर्गनायझेशनला टच केलेला आहे, त्याचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे त्याला. ओके, क्लिअर सगळ्यांना? चलो आगे, रेडी सगळेजण, स्टार्ट. ओके, बोलो व्हॉट विल बी द करेक्ट सिक्वेन्स. सांगा सिक्वेन्स काय असेल मग. अरे बोलो फास्ट. ओम सी डी, आरती डी, बोलो जल्दी जल्दी. ए, रेडी? ठीक आहे, बघा काय होतंय. बर, ए ए, ठीक आहे, ए आणि सी असे ऑप्शन सांगितलेत, बघूयात काय तर. आता मला सांगा, मागच्या पार्ट मध्ये आपण बघितलं काय होतं. मागच्या पार्ट मध्ये इथं बघितलं होतं आपण एक लेटर, गव्हर्नर्स लेटर. ठीक आहे, मग आता गव्हर्नर्स लेटर म्हटलेलं आहे. इथं द लेटर वाला पार्ट कोणता आहे बघा. द लेटर वाला ए पार्ट आहे. ए मध्ये काय सांगितलेलं आहे, द लेटर, बघा इथं. ठीक आहे, म्हणून हे गव्हर्नरनी जे पत्र होतं त्याच पत्राबद्दल काय केलेलं इथं, द लेटर हा शब्द वापरलेला आहे. म्हणून काय करत, ते पहिलं जे वाक्य होतं त्याला हे फॉलो करत. त्या लेटरनुसार काय म्हटलेलं होतं, खुलेआम काय केलं जात आहे, एक्स्टॉर्शन मागितलं जात आहे. मग त्यालाच पुढे उत्तर म्हणून काय सांगितलंय बघा, वाईल द ग्रुप डिफेंडेड द प्रॅक्टिस बाय टर्मिंग इट टॅक्स कलेक्शन. मग त्या ग्रुपनी, नागा जे ग्रुप आहे त्यांनी काय केलं, याला सांगितलं की प्रॅक्टिस बाय टॅक्स कलेक्शन, हे जे आहे हे आम्ही एक्स्टॉर्शन नाही घेतोय, आम्ही काय करतोय, टॅक्स कलेक्ट करतोय असं सांगितलं. द लेटर वॉज नॉट एंटायरली ऑफ द मार्क. ऑफ द मार्क म्हणजेच काय असतं, ऑफ द मार्क इट मीन्स प्रॉपर टार्गेट जे ठेवलेलं आहे तेवढं अचीव करणं. ठीक आहे, मग लेटर जे होतं ते ओव्हरऑल जर बघितलं तर ते ऑफ द मार्क नव्हतं. जेवढं म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, कट टू कट जे आहे तर त्या पद्धतीचं नव्हतं. बर, ए झालं. एच्या नंतर सी पण आहे आणि बी पण आहे. मग दोन ऑप्शन आहे, ए आणि सी आलेलं, म्हणजे ए आणि बी असे दोन ऑप्शन आहे, त्यांच्यापैकी एक येईल. मग आता बघू आपण. Since 2015, the engagement with other Nagas group has increased even if, मग हा तर नाही येणार, अदर ग्रुपचा काही प्रश्नच नव्हता. मग 2015 चा प्रश्न जो होतो तो सी मध्ये आपल्याला अजून परत एकदा दिसतो. सिन्स म्हटलेलं आहे, मग तिथं येट दिस हॅज बिकम अन इश्यू फॉर अ पीस
for the peace process with the NSCN, I am going to release details of the 2015 फ्रेमवर्क. हा इथं आपल्याला सापडला फ्रेमवर्क, म्हणून मग 2015 सी वाला जो आहे तो पहिले येईल, म्हणून येट धीस हॅज बिकम अन इश्यू फॉर द पीस प्रोसेस विथ द NSCN. ओके, मग त्यानुसार बघा आता, while the group defended the practice by terming it tax collection, the latter was not entirely off the mark. Yet, मग जसं की या ग्रुपने काय केलं, टॅक्स कलेक्शनचं नाव त्याला देऊन टाकलं, तसं तरी सुद्धा दिस हॅज बिकम अन इश्यू फॉर द पीस, आणि म्हणून हा जो आहे तो पीसचा किंवा शांतता भंग करण्याचा जो आहे तर त्या पद्धतीचा प्रयत्न झाला विथ द NSCN. NSCN जे 2015 मध्ये जे काही अग्रीमेंट केलं होतं, त्या अग्रीमेंट मध्ये जे रिलीज करण्यात आलं होतं त्या अग्रीमेंटचं काय करण्यात आलं, त्यानुसार पीस प्रोसेस जी आहे तिला काय केलं गेलं, कुठेतरी एक इश्यू जो आहे तो निर्माण झाला. अग्रीमेंट दॅट हॅज नॉट बीन शेअर्ड इन द पब्लिक डोमेन सो फार. पब्लिक डोमेन म्हणजेच काय असतं, ओव्हरऑल पब्लिकला. मग जर आपण बघितलं तर काय केलं गेलं, हा जो मॅटर आहे 2015 मध्ये जे फ्रेमवर्क करण्यात आलं होतं, जे अग्रीमेंट होतं ते पीस प्रोसेस पसरवणार, पण त्याला काय करण्यात आलं, पब्लिक सोबत शेअर करण्यात आलं नाही. वाईल द अदर नागा ग्रुप्स ऑल्सो टूक एक्सेप्शन. आता बघा, पहिले नागा ग्रुप म्हटलं आणि मग नंतर ते बाकीचे सगळे नागा ग्रुप, म्हणून मग डी त्याच्यानंतर येईल सीच्या. काय म्हणते मग ते, वाईल द अदर नागा ग्रुप ऑल्सो took exception to the governor's remark to the CM, they have differed with the NSCN on the demand for Mr. Ravi's removal as interlocutor. जसं की बाकीचे जे ग्रुप्स आहेत त्यांनी सुद्धा एक्सेप्शन म्हणून कन्सिडर केलंय, आणि गव्हर्नरचं रिमार्क जे होतं, जे चीफ मिनिस्टरला पाठवलेलं, त्यामध्ये दे हॅव डिफर्ड विथ NSCN ऑन द डिमांड फॉर मिस्टर रवीज रिमूव्हल ऍज इंटरलोक्युटर. मग त्यामध्ये ते थोडंसं डिफर करताय, व्हॅरी करताय, त्या पत्रानुसार जे काही मान्य म्हणजे डिमांड करण्यात आलेलं आहे की मिस्टर रवी यांना रिमूव्ह करा इंटरलोक्युटर म्हणून, त्या डिमांड बद्दल सुद्धा त्यांचं काय आहे, बाकीच्या काही ओपिनियन्स जे आहेत ते एक्सेप्शनल आहेत, म्हणजे थोडंसं डिफर करतायत, व्हॅरी करतायत. म्हणजे एक ग्रुप म्हणतोय की रिमूव्ह करायला पाहिजे आणि दुसरा बाकीचे जे ग्रुप आहेत त्यामध्ये काही जण म्हणतात की नाही करायला पाहिजे. सिन्स 2015 द एंगेजमेंट विथ द अदर ग्रुप्स increase even if the NSCN is perceived as the major rebel organization. Rebel means बदला वगैरे जे म्हणतो आपण, विद्रोही म्हणू शकतो आपण इथं. मग अशी जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या कन्सिडरेशन मध्ये नागा ग्रुप जरी 2015 पासून वाढलेले असतील, यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये वाढलेले असतील, तरी सुद्धा काय होते, 2000 ऍज द मेजर रेबेल ऑर्गनायझेशन, तरी सुद्धा NSCN ही काय आहे, जरा मेजर रेबेल ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? चलो थर्ड, रेडी, स्टार्ट.
ओके, बोलो फिर काय येईल, सिक्वेन्स काय असेल सांगा. बोलो फास्ट सिक्वेन्स, अरे पटपट बोला. ए बर, अजून डी, बी, ठीक आहे. चलो देखते क्या आहे. मला एक सांगा, आता मागच्या याच्यात काय म्हटलं, नागाज आणि नागाची रिलेटेड ग्रुप. मग रिलेटेड ग्रुप म्हटलं म्हणजे कोण, NSCM जे आहे ते आणि नागाज रिलेटेड ग्रुप. मग ज्यांच्याबद्दल पहिले चालू होतं त्यांच्यातल्या डिफरन्सला कन्सिडर केलेलं आहे. मग द डिफरन्सेस, पहिले डिफरन्स म्हटलं होतं, आता द डिफरन्सेस म्हणजे जे आधी सांगितलेले आहेत तेच डिफरन्स, दॅट इज ए. मग ए वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. ए वाले दोन ऑप्शन आहे, ए आणि डी. मग एच्या नंतर बी येणार, दोन्हीकडे बीच आहे म्हणजे एच्या नंतर बीच येणार. त्याच्यानंतर पुढे डिफर होत आहे सी आणि डी मध्ये. मग चेक करू. इन्स्टेड द रेबल ग्रुप हॅज, इन्स्टेड म्हटलं म्हणजे काय, काहीतरी सांगितलं त्याच्यानंतर, मग सी हा डी च्या नंतर आला पाहिजे, म्हणून डी करेक्ट आन्सर असायला पाहिजे. म्हणजे काय, ए बी डी सी. ठीक आहे, करेक्ट आहे. बघा काय नेमकं आहे बघा, आता मग मिनिंग बघून घेऊ. द डिफरन्सेस बिटवीन द NNPG नागाज ग्रुप अँड NSCM आर नॉट सिग्निफिकंट. मग ह्यांच्यामधले जर आपण बघितलं, जे काही बदल आहेत किंवा जे काही यांच्यामधले डिफरन्सेस आहेत, फरक आहेत, ते तेवढे जास्त काय नाहीये, सिग्निफिकंट नाहीये, तेवढे जास्त सिग्निफिकंट नाहीये. द NSCM स्टील इन्सिस्ट ऑन ग्रेटर नागालियम. मग जर आपण NSCM बघितलं तर हे नागालियमला पुढे घेणारं किंवा इन्सिस्ट करणार आहे, दर्शवणार आहे. बियॉन्ड द बाउंड्रीज, इन्सिस्ट हा वर्ब फॉर्म आहे. बियॉन्ड द बाउंड्रीज, कशाच्या बाउंड्रीजच्या, ज्या आपण बाउंड्रीज आहे कुणाच्या, नागालँड स्टेट, बिसाइड्स सिकिंग अ फ्लॅग अँड कॉन्स्टिट्यूशन. मग NSCM चे जे काही सांगणं आहे किंवा दर्शवणं आहे ते बाउंड्रीजच्या पलीकडे, सिकिंग फ्लॅग, एखादा फ्लॅग आणि कॉन्स्टिट्यूशन त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं काही डिमांड आहे. मोस्ट ऑफ द NNPGs based in Nagaland on the other hand have sought to settle the issue without disturbing the state boundaries while keeping the greater Nagaland question in abeyance. Abeyance म्हणजेच काय असतं, इन abeyance म्हणजेच काय, एखाद्या टायमिंगशी रिलेटेड, त्याच वेळेस न घडणं किंवा एक्झॅक्ट एक्सपेक्ट करणं, त्याला काय म्हणतो आपण, नॉट हॅपनिंग अंटिल, म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, असं म्हणणं आहे. म्हणजेच काय, NSCM चा जो डिफरन्स आणि एन ग्रुप जे आहे त्यांचा डिफरन्स नेमका काय, तर बेसिक मध्ये बघा, NSCM चं जे आहे ते बाउंड्रीजच्या पलीकडे जाऊन, कॉन्स्टिट्यूशनच्या आणि फ्लॅगच्या पलीकडे जाऊन विचार करणं आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर आपण बघितलं की जे अदर ग्रुप आहेत त्यांचा म्हणणं फक्त इंटरनल जे काही आहे त्याच्याशी रिलेटेड, इंटरनल इश्यू जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे आहेत त्याबद्दल ते विचार करतायत. ठीक आहे, हा स्थगिती म्हणू शकतो अबियन्सला, बरोबर आहे. मग स्टॉप जो काही ग्रेटर नागेलियम, मग हे जे आहे दोघांचा जो विचार आहे तो या पद्धतीने आहे. ओके, मग त्यानुसार आता सस्पेन्शन, हा सेम. मग जर मी म्हटलं समजा मोस्ट ऑफ द NNPG ग्रुप्स, जे काही उरलेले ग्रुप आहेत ते ग्रुप नेमकं काय विचार करतायत, तर त्यांचं स्टेटच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत त्याला लिमिटला क्रॉस करून नाही आहे, तर फक्त इंटरनल जे काही मॅटर आहे त्याच्याशी रिलेटेड त्यांचे प्रॉब्लेम्स आहे. आणि NSCMच्या ज्या डिमांड आहेत त्या बियॉन्ड द बाउंड्रीज आहे. हा बेसिक डिफरन्स त्यांच्यामध्ये आहे. एनी मूव्स टू अल्टर, अल्टर मीन्स चेंज, वर्ब वाला फॉर्म आहे. एनी मूव्स, कोणताही मूव असेल, टू अल्टर बाउंड्रीज विल इंटेन्सिफाय, इंटेन्सिफाय वाढवणे, इथनिक कॉन्फ्लिक्ट्स अँड इन्सर्जन्सीज बियॉन्ड नागालँड. मग जर आपण बघितलं की याच्या माध्यमातून एखादा पण जर समजा एखादा मूव्ह घेण्यात आला की जो काय करेल, इंटेन्सिफाय करेल, वाढवल, कशाला, इथनिक कॉन्फ्लिक्ट, इंटरनल त्या आपल्या मधले जे काही कॉन्फ्लिक्ट आहे ते, अँड इन्सर्जन्सीज, इन्सर्जन्सीज म्हणजे
विद्रोह, क्रांतिकारी विचार वगैरे जे म्हणतो आपण ते मांडणं, दॅट इज द विद्रोह बियॉन्ड नागालँड. मग हे जे असतील ते अजून वाढतील, स्पेशली इन मणिपूर. विशेषतः कुठे वाढतील? मणिपूर मधले. The increasing support in Nagaland for a solution without affecting boundaries should have compelled the NSCN to move away from intransigent पोझिशन. इंट्रान्सिजंट म्हणजेच कोणती? इनफ्लेक्झिबल म्हणू शकतो आपण, की जी तेवढी फ्लेक्झिबल नाही आहे, रिजिड आहे असं आपण म्हणू शकतो. मग ती जी आहे, कोणता पण मूव जो आहे तो घेतला तर काय होऊ शकतं? नागालँड जे आहे किंवा त्यातल्या त्यात मणिपूर जे आहे तिथले कॉन्फ्लिक्ट जे आहे ते अजून जास्त वाढू शकतात. आणि नागालँड मधनं जो काही सपोर्ट वाढतोय विदाउट अफेक्टिंग बाउंड्रीजला अफेक्ट न करता, तो कन्सिडर केला गेला पाहिजे एनएससी कडनं टू मूव्ह अवे फ्रॉम इट्स इंट्रान्सिजंट पोझिशन. मग ते ज्या पद्धतीने स्टेबल राहिलेले आहेत, ज्या पद्धतीने स्थिर आहेत, तयार मूव्ह व्हायला तयार नाहीये, तर त्या कंडिशन मध्ये सपोर्ट जो आहे तो नागालँड कडनं, तोच एक आपल्यासाठी काय होऊ शकतो? एक सोल्युशनचा भाग होऊ शकतो. इनस्टेड, पण हे सगळं असताना सुद्धा द रेबल ग्रुप हॅज सॉट टू रिडिफाईन द टॉक्स प्रोसेस बाय एक्सप्रेसिंग इट्स लॅक ऑफ कॉन्फिडन्स इन मिस्टर रवी. आणि या सगळ्यांच्या ऐवजी, तो सपोर्ट मिळण्याच्या ऐवजी रेबल ग्रुप असं सांगतोय की काय, जे काही टॉक्स चाललेले आहेत किंवा जे काही ज्या पद्धतीने ते बोलतायत ते कॉन्फिडन्स रवी, मिस्टर रवी जे आहेत त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो काय कमी आहे असं सांगून त्यांना काय केलं जातंय? काढून टाका असं ते म्हणतायत. ओके. अँड लास्ट क्वेश्चन, स्टार्ट. ओके, सांगा सिक्वेन्स काय येईल? लास्ट क्वेश्चन है, बोलो फास्ट. पट 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 बोलो, जल्दी 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 जल्दी. बी. बर, बोला. शेवटचा क्वेश्चन आहे. मरता मरता वाटायला नको राहिलंच. बी. बी. शेखर बी, ओम बी, अभिजित सी, एम आई बी. बोलो फास्ट. बी. बी. ठीक है. सी. चलो देखते हैं क्या है करेक्ट आंसर. बघूया. बी डी सी ए, दॅट इज सी. आता इथं बघा, सगळ्यात पहिल्यांदा बी जो आहे तो इनकम्प्लीट सेंटेन्स आहे. ठीक आहे. मग त्याच्या सोबत जोडीदार कोण आहे तो पहिले समजून घ्या. बी च्या सोबत जोडीदार आहे डी. कशावरून मला हे कळलं बघा,
द NNPG's ग्रुप जे आहेत पॉलिटिकल पार्टीज अँड अदर सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स ऑल्सो टूक एक्सेप्शन टू द गव्हर्नर्स टर्न लेटर दॅट वेंट बियॉन्ड रेझिंग कन्सर्न्स ओव्हर लॉ अँड ऑर्डर. मग जर आपण त्या ग्रुपचं किंवा पॉलिटिकल पार्टींचं जर आपण बघितलं, या सगळ्यांनी सुद्धा एक्सेप्शन म्हणून सांगितलंय की गव्हर्नर्सचं जे काही लेटर आहे ते लेटर वेंट बियॉन्ड रेझिंग कन्सर्न्स ओव्हर लॉ अँड ऑर्डर. लॉ आणि ऑर्डर याला धोक्यात आणणारे असे ते लेटर आहे. स्टर्न लेटर मीन्स स्टेडी म्हणू शकतो आपण, स्थिर ठेवणार. मग असं जे ते बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पुढे त्यालाच कंटिन्यू केलं जातं. मिस्टर रवी रोट दॅट फंक्शन सच ॲज द ट्रान्सफर अँड पोस्टिंग ऑफिशियल्स इन चार्ज ऑफ लॉ. जे पहिले सांगितलं होतं लॉ अँड ऑर्डर त्याच्याशीच रिलेटेड कन्सिडर करणारा पार्ट आहे. पहिल्या पार्ट मध्ये पण लॉ अँड ऑर्डर नाहीये, ए मध्ये पण आणि सी मध्ये पण नाहीये. मग करेक्ट कोण असेल? बी च्या नंतर डी येणार आहे. बी च्या नंतर डी येणार आहे. एकुलता एक ऑप्शन आहे सगळ्यांमध्ये बघा, फक्त सी. म्हणून मग बी डी बघूयात. मग आपण काय बी डी सी ए. ठीक आहे. मग काय नेमकं म्हणणं आहे? मिस्टर रवी रोट दॅट फंक्शन्स सच ॲज द ट्रान्सफर अँड पोस्टिंग ऑफ ऑफिशियल्स इन चार्ज ऑफ लॉ अँड ऑर्डर अबोव द डिस्ट्रिक्ट लेवल विल बी डन विथ हिज अप्रुव्हल. मग जे काही म्हटलं जात आहे त्यानुसार रवी यांनी असं लिहिलं की पोस्टिंग करणं किंवा ट्रान्सफर करणं एखाद्या ऑफिशियलची, तर ती जर डिस्ट्रिक्ट लेवलच्या बाहेर असेल तर त्या ठिकाणी माझं अप्रुव्हल हे असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. मग NNPG आणि पॉलिटिकल पार्टीज ज्या होत्या त्यांनी असं सांगितलं की रेझिंग कन्सर्न्स ओव्हर लॉ आणि ऑर्डरच्या वरती जाऊन जे तर या एक्सेप्शनली गव्हर्नर यांचं लेटर आहे असं ते सांगितलं होतं. बट दे हॅव डेलिनिएटेड म्हणजेच काय डिस्क्राईब करणं. दे हॅव डेलिनिएटेड क्लिअर डिफरन्सेस, पण त्यांनी क्लिअरली डिफरन्सेस दाखवून दिले विथ द NSCN ऑन द पीस टॉक इश्यू. मग त्यासोबतच त्यांनी काय केलं हे तर सांगितलं की त्यांच्या अप्रुव्हल शिवाय होणार नाही, पण डिफरन्सेस दाखवून दिले की पीस टॉक जे शांततेचे जे काही बोलणं चालू आहे त्यामध्ये जे काही इश्यूज आहे ते उभे केले गेलेले ते त्याबद्दल जे आहे ते क्लिअरली त्यांनी काय केलं दाखवून दिलं. द सेंट्रल गव्हर्नमेंट नीड्स टू टेक देअर कन्सर्न्स ऑन बोर्ड. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्या कन्सर्न्सला ऑन बोर्ड एका ठिकाणी घेतलं पाहिजे. अँड रिॲटिरेट टू कमिटमेंट. रिॲटिरेट म्हणजेच काय रिस्टेट करणं, जे काही पुन्हा पुन्हा त्याला चेंज करून जे एक आखणी करणं ज्याला म्हणतो आपण, तर पुन्हा एकदा त्याला आखणी केली पाहिजे. इट्स कमिटमेंट टू फायनलायझिंग द नागा अकॉर्ड. मग जो काही अग्रीमेंट होतं त्या अग्रीमेंटला कोणत्या पद्धतीत बसवायचं त्याला अंतिम टप्प्यामध्ये घेऊन जाणं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे. व्हाईल सिकिंग टू re-engage with the NSCN without giving in टू इट्स आर्बिट्ररी डिमांड. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम काय तर या सगळ्या गोष्टींना विचारात घेणं आणि त्यानुसारची कमिटमेंट आहे त्यानुसार नागा अकॉर्ड जो आहे त्याला फायनलाइज करणं आणि त्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीची पुन्हा आखणी करणं की ज्या आखणीच्या माध्यमातून जे NSCNचे मनमानी कारभार असणाऱ्या ज्या डिमांड आहे त्यांना सगळ्यांना काय करता येईल गिव्ह इन करता येईल, त्यांना सोडून देऊन जे बाकीच्या सगळ्यांना काय करता येईल अग्रीमेंट प्रॉपरली शांततेसाठीच बनवता येईल. ओके.